नमस्कार मित्रांनो, आज वयस्कर क्रीडा मंडळ लालबाग तामसत यांच्या सत्यनारायणची पूजा आहे आणि सालाबादप्रमाणे या सत्यनारायण पूजेनिमित्त त्यांनी आज बैलगाडी शर्यतीचे आयोजन केलेलं आहे. मित्रांनो, आता लाडगा चौपाटीवर यातही बैलगाडी शर्यत होणार आहे. मित्रांनो, आता पाण्याचा अंदाज घेता आज 6:15 वाजता ही बैलगाडी शर्यत होणार आहे. याची रसिक प्रेक्षकांनी नोंद घ्यायची आहे. आणि मित्रांनो, थोड्याच वेळात हा बैलगाडी शर्यतीचा थरा तुम्ही अनुभवणार आहात. तर मित्रांनो, ही बैलगाडी शर्यतीची व्हिडिओ नक्की पहा. धन्यवाद. मित्रांनो, ही बैलजोडी आहे गणेश कर्जेकर, लाडगारचे ग्रामस्थ आहेत, त्यांची आहे. मित्रांनो, खूप छान प्रकारे त्यांनी बैलांना सजवलेले आहे. बैलाच्या अंगावर नक्षीकाम केलेलं आहे. मित्रांनो, पाहू शकता छान प्रकारे सजवलेले आहेत. गोंडे लावलेले आहेत. शिंगांना देखील त्यांनी सजवलेलं आहे. मित्रांनो, खूप हौशी ग्रामस्थ आहे ते आणि पाहू शकता त्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे. मित्रांनो, आपल्यासोबत आहे सलील कर्जेकर आहे. सलील कर्जेकरांच्या वडिलांची सुद्धा जोडी आहे गणेश कर्जेकर. त्यांनी सुद्धा या स्पर्धेत सहभाग घेतलेला आहे. सलील कर्जेकर, तुम्हाला काय वाटतं कोणाचा नंबर आहे? आता आपले तर नवीन आहेत, आपल्याला सांगू शकत नाही, पण आपले जुने आहेत म्हणजे भागेश सुर्वे, सचिन जाधव, परत अंजारलेतली एक जोडी आहे गावठी म्हणून, ती एक आहे. नितू आहे, सुबोध बोरकर आहेत. बहुतेक चांगल्या जोड्या आहेत. त्या मारतील आज वाटतंय. म्हणजे ही स्पर्धा रंगतदार होणार आहे. रंगतदार हो. ओंकार प्रथमेश आहे. ओके, म्हणजे ही स्पर्धा आता रंगतदार होणार आहे, काही शंका नाही. नक्की. मित्रांनो, आता ही शर्यत तुम्ही नक्की पहा आणि खूप रंगतदार होणार आहे. आपले सलील कर्जेकरांनी चांगली आपली मुलाखत दिली आहे, त्याबद्दल त्यांचे सुद्धा आभार. धन्यवाद. मित्रांनो, ही बैलजोडी आहे मनीष मोरे आहेत, लाडगे गावचेच आहेत. मित्रांनो, या जोडीला खूप स्पीड आहे. मित्रांनो, या जोडीचा सुद्धा नंबर येऊ शकतो. आणि मित्रांनो, पाहू शकता या सर्व जोड्या इथे या स्पर्धेत सहभाग घेतले आहे त्यांनी. आणि मित्रांनो, आता थोड्याच वेळात बैलगाडी शर्यतीला सुरुवात होणार आहे. मित्रांनो, रसिक प्रेक्षक देखील इथे उपस्थित आहेत आणि या जोड्या आता रेषेवर उभ्या आहेत. मित्रांनो, थोड्याच वेळात हा बैलगाडी शर्यतीचा थरा तुम्ही अनुभवणार आहात. नक्की पहा, तुम्हाला नक्की आवडेल. मित्रांनो, पाहू शकता बैलगाडी संघटनेचे अध्यक्ष आहेत तिथे ऋषाल सुर्वे आहेत. आता थोड्या वेळात बैलगाडी शर्यतीला सुरुवात होणार आहे. झेंडा दाखवून ते आता शर्यतीला आता सुरुवात करणार आहेत. गाड्या बैलगाडी स्पर्धेला सुरुवात झालेली आहे आणि सर्व स्पर्धक वेगाने धावताना दिसत आहेत. सर्व स्पर्धक एका ठिकाणी आहेत. मित्रांनो, कोणाचा नंबर येईल सांगता येत नाही, कारण सर्व स्पर्धक हे तुल्यबळ आहेत आणि सर्व जोड्यांचा स्पीड बघता तुम्ही कोण नंबर मारेल हे सांगू शकत नाही. मित्रांनो, वयस्कर क्रीडा मंडळ लालबाग तामसत यांनी सालाबादप्रमाणे सत्यनारायणच्या पूजेनिमित्त ही स्पर्धाचे आयोजन केलेलं आहे. मित्रांनो, दरवर्षी ही स्पर्धा असते. 1 मेला ही त्यांची सत्यनारायणची पूजा असते आणि या पूजेनिमित्त ती ही स्पर्धा ठेवत असतात. मित्रांनो, तर मित्रांनो, पाहू शकता 3 स्पर्धक एकदम पुढे आहेत. ओंकार आईकर आहे, मनीष मोरे आहे, तसेच मित्रांनो सुबोध बोरकर देखील आहेत. मित्रांनो, कोण बाजीमारी सांगू शकत नाही. अजून पुढे टप्पा बाकी आहे, कारण जर तसा टप्पा पुढे येत जाईल रेषाजवळ तर अजून रंगत वाढणार आहे. मित्रांनो, त्यामुळे नक्की व्हिडिओ पहा, तुम्हाला खूप छान असा अनुभव मिळणार आहे. मित्रांनो, कारण कोकण किनारपट्टीतील ही स्पर्धा म्हणजे एकदम पाहण्यासारखी असते. मित्रांनो, आणि नियोजन तर एकदम शिस्तबद्ध असा नियोजन असतं. मित्रांनो, ओंकार आडेकरची जोडी पाहू शकता. मित्रांनो, थोडी वर जाताना दिसत आहे आणि जोडीने वेग देखील कमी केलेला आहे. मित्रांनो, खालून या 2 जोड्या जात आहेत, त्यांना साईड मारून गेले आहेत. मित्रांनो, मनीष मोरे आहे, सुबोध बोरकर आहे. मित्रांनो, तसेच अंजारलेची जोडी देखील आहे. गावठी जोडी असे आजचं गावठी बैल नाही आहे. तर मित्रांनो, ह्या जोड्या आता 3 जोड्या आता पुढे जाताना दिसत आहेत. खूप रंगतदार स्पर्धा आहे. मित्रांनो, कोण बाजी मारेल सांगू शकत नाही. मित्रांनो, आता टप्पा जवळ आलेला आहे. मित्रांनो,
खूप रंगत येणार आहे मित्रांनो, पाहू शकता. आणि आता तो अंतिम क्षण आलेला आहे मित्रांनो. या स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक पटकावलेला आहे मनीष मोरे आहे. आपल्या लाडकर गावचे सुपुत्र आहे आणि यांचा द्वितीय क्रमांक आलेला आहे मित्रांनो, पाहू शकता. मित्रांनो, या स्पर्धेसाठीचे हे चषक आहेत. ही प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांकासाठी हे चषक आहे. या स्पर्धेतील तो नंबर पटकवले त्यांना देण्यात येणार आहे. मित्रांनो, आता वेळेश्वर क्रीडा मंडळ लालबाग तामस यांच्या वतीने आता बक्षीस वितरण कार्यक्रम चालू होत आहे. मित्रांनो, ज्या स्पर्धकांनी नंबर पटकावलेला आहे त्यांना बक्षीस देऊन गौरवण्यात येणार आहे. मित्रांनो, बक्षीस समारंभ करण्यापूर्वी ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यात ज्यांचा मोलाचा वाटा आहे ती बैलगाडी संघटना आहे. बैलगाडी संघटनेचे अध्यक्ष ऋषाल सुर्वे यांचा सत्कार मंडळाच्या वतीने करण्यात येत आहे. मंडळाचे अध्यक्ष प्रसाद मोरे यांनी त्यांचा सत्कार केलेला आहे. तसेच मित्रांनो, या आजच्या स्पर्धेसाठी पंच म्हणून प्रफुल्ल शेवडे आणि रुद्रनाथ कर्दीकर यांनी काम पाहिलेलं आहे, तर त्यांचा देखील सत्कार मंडळाच्या वतीने करण्यात येणार आहे. मित्रांनो, पंचांमुळेच ही स्पर्धा यशस्वीरित्या पार होत असते आणि खूप छान प्रकारचे नियोजन होते आणि या पंचांचा देखील इथे सत्कार करण्यात येत आहे. मित्रांनो, या स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक पटकावलेला आहे लाडकर गावचे सुपुत्र मनीष मोरे यांनी पटकावलेला आहे. मनीष मोरे यांना खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, मनीष मोरे यांची जोडी देखील खूप छान प्रकारे पळते. मित्रांनो, तृतीय क्रमांकाचा पारितोषिक स्वीकारताना मित्रांनो आमचे मित्र जगदीश नरवणकर आहेत. जगदीश नरवणकर खूप हौशी आहेत. मित्रांनो, प्रत्येक स्पर्धेत ते सहभाग घेत असतात आणि आज तृतीय क्रमांक आलेला आहे. खूप आनंदित उत्साही दिसत आहेत. मित्रांनो, या स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक आलेला आहे सुबोध बोरकर पाळंदे यांचा आलेला आहे. त्यांना मंडळाच्या वतीने रोख रक्कम व चषक देऊन त्यांना गौरव देत आहे. मित्रांनो, सुबोध बोरकर यांचं देखील खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. तसेच मित्रांनो, या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावलेला आहे आंजर्ले गावचे सुपुत्र पंकज मयेकर यांचा प्रथम क्रमांक आलेला आहे. त्यांना मंडळाच्या वतीने चषक व रोख बक्षीस देऊन त्यांना गौरवण्यात आलेलं आहे. मित्रांनो, त्यांचं देखील खूप खूप अभिनंदन.
प्रत्येक स्पर्धेत ते सहभाग घेत असतात. मित्रांनो, या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांचे खूप खूप अभिनंदन. ज्यांचे नंबर आले त्यांना खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, वेळेश्वर क्रीडा मंडळ लालबाग तामसयुक्त यांनी सत्यनारायणच्या पूजेनिमित्त आज बैलगाडी शर्यतीचे आयोजन केले होते. खूप छान प्रकारचे नियोजन होते आणि या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावला होता महेकर बंधू आंजर्ले, द्वितीय क्रमांक सुबोध बोरकर पाळंदे आणि तृतीय क्रमांक मनीष मोरे लाडकर यांनी पटकावलेला आहे. मित्रांनो, आपल्यासोबत प्रसाद मोरे आहेत. मित्रांनो, वेळेश्वर क्रीडा मंडळाचे अध्यक्ष आहेत प्रसाद प्रवीण मोरे आहेत. त्यांच्या या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा झालेली होती आणि खूप छान प्रकारचे नियोजन होते. आणि बैलगाडी संघटनेचे अध्यक्ष रुचाल सुर्वे तसेच त्यांचे पंच यांनी खूप छान प्रकारे काम पाहिलेलं आहे आणि ही स्पर्धा व्यवस्थित पार पडलेली आहे. मित्रांनो, आपल्यासोबत आहे प्रसाद मोरे आहेत. प्रसाद मोरे आपल्या थोडक्यात मार्गदर्शन करणार आहेत. आज बहुतेक भरपूर वर्ष झाली, म्हणजे आमच्या लहानपणापासून ही स्पर्धा चालू आहे. बैलगाडी शर्यत, कबड्डी आमच्याकडे थोडं कमी प्रमाणात चालते, पण बैलगाडी शर्यत ही दरवर्षी सालाबादप्रमाणे होतच असते. सत्याऐंशी आमच्या वेळेश्वर क्रीडा मंडळाची सत्याऐंशी महापूजेनिमित्त ही सालाबादप्रमाणे चालू असते. आता सध्या आमच्या इकडे समुद्रकिनारी बैलगाडी संघटना स्थापन केल्यापासून सदरच्या स्पर्धा या निर्विघ्नपणे पार पाडत आहेत. त्याबद्दल त्यांचे एकदा आभार मानतो. आज देखील असे 1-2 पॉईंट निघाले होते, तरी देखील त्यांनी ते व्हिडिओ शूटिंगच्या आधारावरती निर्णय देऊन सदर ही स्पर्धा आमची निर्विघ्नपणे पार पाडून दिली. त्याबद्दल त्यांचे आभार. आणि दरवर्षी ही अशीच स्पर्धा आमची होत राहील, त्याला देखील त्यांचा संघटनेकडून पाठिंबा असावा. सदर स्पर्धेला बक्षीस दिलेल्यांचे आभार आम्ही मानतो, तसेच सर्व रसिक जणांचे आभार मानतो. आणि मित्रांनो, ही व्हिडिओ तुम्ही नक्की पहा आणि खरोखर हे खूप छान प्रकारचे नियोजन होतं. आणि आज मित्रांनो, सत्यनारायणच्या पूजेनिमित्त आज महिलांचे रेकॉर्ड डान्स आहे तिथे, तर तुम्ही रेकॉर्ड डान्स पाहायला तिथे नक्की या, कारण हे रेकॉर्ड डान्स 10 वाजता चालू होणार आहे. तर मित्रांनो, आवर्जून हे रेकॉर्ड डान्स तुम्ही पहा. धन्यवाद. आणि सदर ही स्पर्धा तुम्ही यूट्यूबवर टाकल्याबद्दल तुमचे देखील आभार मानतो. सुंदर आमचे लाडगर गाव या चॅनलचे देखील आम्ही आभार मानतो. ओके, वेळेश्वर क्रीडा मंडळ. ओके, धन्यवाद.